आता आपल्याला ती सर्व दिव्य पाहायची, झाकी पाहायची आणि सर्वांनी त्या झाकीचा आनंद घ्यायचा आहे। या ठिकाणी आता सुंदर या ठिकाणी झाकी आपल्याला पाहायची। या ठिकाणी कथेसाठी तुम्ही सर्वजण मातृवर्ग पितृ हे पहा, जे भूत बनले ना त्यांच्यासाठी त्या टाळ्या वाजवा। ज्यावेळेस ही कथा निश्चित झाली, ज्यावेळेस कथा ठरवली गेली, त्यावेळेस मी दादांना विचारलं, दादा करण्यामध्ये भूत मिळतील का? दादा म्हणले करण्यामध्ये भरपूर भूत आहेत।
नाहीतर कधी कधी भूत आणावे लागतात. मग दादांनी सांगितलं करण्यामध्ये भरपूर भूत आहेत, मिळतील. आणि या ठिकाणी शंकर आणि पार्वती बनली यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराज एक पार्ट बनण्याकरता, देवाच्या कथेमध्ये पार्ट बनण्याकरता भाग्य लागतं, लक्षात ठेवा, योग लागतं, लक्षात ठेवा. सांगेन मी तुम्हाला नंतर. या ठिकाणी सर्वांनी सुंदर आणि ही सर्व जी दृष्टी आमच्या सुरेश महाराजांमध्ये, त्या सुरेश महाराजांसाठी ते टाळ्या वाजवा. ती दृष्टी सुरेश महाराजांकडे आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून सुरेश महाराजांनी सुंदर या ठिकाणी हे सर्व नियोजन केलं आणि त्यांनाही मनापासून मी हृदयापासून धन्यवाद सुरेश महाराजांना देतो. या ठिकाणी सुंदर शंकर पार्वती बनलेली आहेत, सुंदर या ठिकाणी सर्व गोष्टी झालेली आहेत. उद्यापासून अशी एक एक तुम्हाला झाकी पाहायला मिळणार आहे. सुंदर हे अतिउत्तम या ठिकाणी नियोजन आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून येताना अजून एक एक दोन दोन व्यक्ती तुम्ही, जागा भरपूर आहे, म्हणून या ठिकाणी उद्या अजून सुंदर अशी झाकी आपल्याला पाहिजे आहे. आता रोज सुंदर आहे या ठिकाणी, म्हणून उद्या मात्र सर्वांनी येताना आणि या ठिकाणी खाली बसा. या ठिकाणी आता सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचं आहे. यजमान